एखादं संकट जर आपल्यावर येत असेल, एखादं दुःख जर आपल्यावर येत असेल तर त्याला सामोरं जा. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक माणसाने संकटाचा सामना करायला शिका, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. शक्यतो आपलं संकट हे आपणच दूर करण्याचा प्रयत्न करायचा. बघा म्हणजे एखाद्या गावामध्ये एखाद्या माणूस जर गावाला घाबरत असेल, घाबरतात म्हणून तो सगळ्या गावाला घाबरवतो, पण त्याला घाबरू नका, त्याला सामोरं जा. तोही समजेल नाही बाबा आज यांच्या समोर आपलं काही खरं नाही. मग संकटाला मात करूनही संकट आपल्या अंगावर जर येत असेल तर त्याच्याकरता शेवटचा उपाय देवावरी भार घालून या. शेवटी तुकोबाराय म्हणतात त्या दुःखाचा भार, त्या संकटाचा भार तुम्ही देवावर घाला. आणि हा नरदेह आपल्याला जो काही प्राप्त झालाय, मी मगाशीच म्हटलं पावलो हा देह कागद आली न्याय, आणि हा नरदेह सुद्धा आपला नाहीये. आपण काळाकडून तो उष्णा घेतलाय. देह हा पाचाचा अनिला उष्णा, शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून आपण उष्णा घेतलाय. ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचा आहे. उष्ण कधी ठेवता येत नाही महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उष्ण कधी ठेवायचं नसतं, ठेवता पण येत नाही. काय का एका गावात कीर्तनाला गेले, माझं कीर्तन संपलं, एका मावशीने फार आग्रह केला, ताई काही करा पण आमच्या घरी जरा चहा घ्यायला चला. म्हटलं नको, आत्ताच जेवले. ती म्हटली नका चहा घेऊ, कमीत कमी तुमचे पाय तरी आमच्या दाराला. म्हणता की नाही असं, ती ज्याची त्याची भावना असते. आता मी त्या मावशींबरोबर गेले, त्यांनी पटकन आल्या तर 2 घोट तरी चहा घ्या म्हटले. त्यांनी चहा ठेवला, चहा पावडर टाकली, बघते तर काय डब्यामध्ये साखरच नाही. काळजी करू नका म्हटले, शेजारणीकडून पटकन येते. शेजारणीकडे पळत गेली, तिला सांगितलं आमच्या घरी महाराज आलेत, आत्ताच आमची साखर संपली, कप भरून साखर जरा मला फुकट द्या. असंच म्हणतात. त्याला शब्द काय आहे? उसनी द्या. तुम्ही फुकट म्हटल्या की ती तुम्हाला देणारच नाही. मग तुम्ही त्या शेजारणीची कप भरून साखर उसनी आणा आणि 1-2 महिने देऊ नका बरं. बिन पैशाचा गावभर प्रचार करते. गंगूबाईंना 2 महिने झाले माझ्याकडून कप भरून साखर नेली, पण अजून काही आणून दिली नाही. आणि येत कदाचित गंगूबाई जर गेलीच, जाऊ नये पण जर गेलीच तर मौतीवर सुद्धा रडत येते आणि म्हणते गंगूबाई मेली पण तिने माझी साखर काही आणून दिली. असं कोणाचं काही उष्ण घेतला असेल तर संध्याकाळी गेल्या देऊन टाका. का तर संत महात्मे म्हणतात उष्ण ठेवता येत नाही. हा नरदेह सुद्धा आपण काळाकडून कसा घेतलाय? उष्णा घेतलाय. देह हा पाचाचा आणि ला उष्णा. म्हणजे थोडक्यात काय बघा, आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा मनुष्य जर गेला आणि त्याच घरामध्ये एखादं लहान बाळ जन्माला आलं की आपण काय म्हणतो? तो नावकरी आला. नावकरी आला याचा अर्थ काय? तो गेला पण त्यानं त्याचा देह आता त्या बाळाला अर्पण केलेला असतो. कारण का? तो आपण उष्णा घेतलेला आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्या कलियुगामध्ये आपला जन्म झालाय इथे धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. ज्या धनाला संपत्तीला पैशाला आपण सर्वस्व मानतोय ना, ही धन संपत्ती कशी आहे माहितीये? प्रारब्ध देशी जोडे धन, प्रारंभ देशी वाढे मान, सोच का करसी वाया, भजमन पंढरी राया. संत महात्मे म्हणतात आपली धन, आपली संपत्ती, आपला पैसा हा फक्त आपल्या नशिबावर अवलंबून आहे. तुमच्या नशिबात आहे ना तेवढंच मिळेल. नशिबापेक्षा जीवनामध्ये, वेळेच्या अगोदर जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात 2 भाऊ राहत होते. 15-20 एकर जमीन. काही दिवसांनी दोघा भावांची भांडणं झाली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. दोन्ही शेताच्या मध्ये एक बांध आला. आता दोघाही भावांनी टोमॅटो लावले. मोठ्या भावाचे टोमॅटो चांगले आले आणि छोट्या भावाच्या टोमॅटोवर रोग गेला. तो कुठला रोग जातो? तो करप्या का काय म्हणतात ना, हा तुम्हाला माहिती आहे बघा. आता मोठ्या भावाचे टोमॅटो चांगले आले आणि छोट्या भावाच्या टोमॅटो रोग गेला. त्याने विचार केला की अरे शेतही तेच, जमीनही तीच, खतं औषधं पाणी सगळं काही तेच, लागवड पण एकाच दिवशी, पण त्याचे टोमॅटो चांगले, माझा टोमॅटो रोग गेला. त्याच्या लक्षामध्ये आलं शेती करण्यात माझं नशीब काही चांगलं नाही. म्हटलं आजपासून ही शेतीवाडी करायचीच नाही. त्यानं शेतीवाडी करायची सोडून दिली. नवीन धंदा शोधण्याकरता तो नाशिकच्या बाजारात गेला. आता नाशिकच्या बाजारात तिथे त्याला एक माशी विकणारा दिसला. बरं त्या माशी विकणाऱ्याकडे असा तो मोठा लांब मासा, काय म्हणतात माहिती का? काहीतरी सांगितलं पण मला काही समजणार नाही. आपण आज सगळे वारकरी आहोत असं गृहीत धरूया. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे बघा.
असा तो मोठा मासा विचारला, का रे बाबा एवढा मोठा मासा किती रुपयाला विकला? त्यानं सांगितलं एक मासा 100 रुपयाला. याने विचार केला एक मासा 100 रुपयाला, दिवसभरात जर असे 5 मासे जरी विकले तर 500 रुपये मिळतात, याच्यासारखा चांगला धंदा नाही. म्हटलं आजपासून आपण शेतीवाडी करायचीच नाही, याच्या बरोबर जाऊन तिकडे मासे पकडून आणि विकायचाच धंदा करायचा. शेती करण्याची सोडली, त्याच्या बरोबर तो मासे पकडण्याकरता गेला, पण ज्याच्या बरोबर गेला ना त्याला असे मोठे मोठे मासे भेटायचे आणि याला मात्र बारीक असे करंगळीसारखे मासे भेटायचे. म्हटलं क्या करू यार, खेत में जाने तो लांगा लुंगा और नदी में जाने तो झांगा झुंगा. म्हटलं काय करावं, शेती करण्यातही नशीब चांगलं नाही. बरं आता म्हटलं मासे पकडण्यातही नाही, आता म्हटलं दोन्ही धंदे करायचे सोडायचे आणि तिसरा काहीतरी नवीन धंदा शोधायचा. म्हणून तिसरा धंदा शोधण्याकरता गावोगावी फिरत राहिला. फिरता फिरता एका गावात आला. त्या गावात होता सप्ताह, त्या सप्त्यात नेमकं माझंच कीर्तन संपलं. मला भेटला, म्हटलं ताईचे तुम्ही छान कीर्तन केलं. म्हटलं थँक्यू. म्हटलं का हो ताई एका कीर्तनाचे किती पैसे घेता? म्हटलं घेते 25-30 हजार रुपये. म्हटलं एवढे? आणि 2 तासात? म्हटलं हो. तो म्हटलं आपण सुद्धा कीर्तनकारच बनायचं. ठरवलं त्यानं कीर्तनकार बनण्याचं. लगेच आपल्या घरी गेला, संसाराचा त्याग केला, बायको मुलांचा त्याग केला, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, अंगावर भगवे वस्त्र पांघरले आणि शेजारच्या गावामध्ये जाऊन मारुतीच्या मंदिरासमोर एका झाडाखाली रात्रंदिवस देवाच्या नावाचं ध्यान करत बसला. आता देवाचं ध्यान करत असताना एक दिवस रात्री त्या गावात झाली चोरी. चोरांनी एका घरातून काही पैसे पळवले. रात्रीच्या वेळेला घरातल्या लोकांना जाग आली. गावकरी चोरांच्या पाठीमागे पळू लागले. पाठीमागे बघितलं, गावकरी जवळ आले होते. तेवढ्याच चोरांना पळता पळता दिसला तो रस्त्यात माळ जपणारा. म्हणून चोरांनी आपल्या जवळचे पैसे दागिने त्याच्याजवळ टाकले आणि चोर जंगलामध्ये निघून गेले. गावकरी आले, महाराजांना लक्ष गेलं, बघतात तर काय आपल्या घरातले पैसे महाराजांच्या जवळ. म्हटले महाराज, म्हटले काय? डोळे उघडा. अहो चोरी करून आले, डोळे मिटून बसले. महाराज म्हटले नाही हो, याचा माझा काही संबंध नाही, हे कुणी आणून ठेवलं मला अजिबात माहिती नाही. गावकरी म्हटले महाराज अहो दिवसभर लोकांना दाखवायला माळा जपता आणि रात्रीचे त्याच गावात चोऱ्या करता म्हटले. म्हणून त्या गावकऱ्याने त्या महाराजाला धरला. त्याला एवढा मारला, ज्या झाडाखाली जपाला बसला होता ना, धरला त्याच झाडाला उलटा टांगला, खाली डोकं वर पाय. म्हटलं क्या करू यार, खेत में जाने तो लांगा लुंगा, नदी में जाने तो झांगा झुंगा और साधू बन गया तो उलटाच टांगा. थोडक्यात काय, याच्यातून एकच घ्यायचंय, बाबांनो धंदे बदलून नशीब बदलता येत नाही. तुम्हाला तुमचं नशीब जर बदलायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात भजवन पंढरी राया. जो पांडुरंग परमात्मा तुमचं माझं नशीब बदलणार आहे, तो कुठे राहतो माहितीये? भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. आहा तेथील मुखासी चार भुज, तेथील मुखासी चार भुज त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार केडिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार केडिया, सुख देईल विसावारे. सुख देईल विसावारे, सुख देईल विसावारे. संत महात्मे म्हणतात जो भगवान परमात्मा तुमचं माझं नशीब बदलणार आहे, तो कुठे राहतो माहितीये? भीमा तिरी एक वसविले नगर. बघा ऐका, हा प्रश्न तुमचाच करताय आणि उत्तरही तुमचंच करताय. तुम्ही सांगाल का माणसाचं नशीब बदलता येत नाही, पण ती नशीब बदलण्याची ताकद आहे ती माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे. तुम्ही सांगाल ताई अहो सांगा तरी कुणाचं नशीब उद्या बदललं, मग उद्यापासून आम्हीही शरण जाऊ. ऐका, जो सुदामा ब्राह्मण, भगवंताचा बालपणीचा सख्खा मित्र, त्याला प्रत्येक ज्योतिषाने प्रत्येक ब्राह्मणाने सांगितलं होतं सुदाम्या तुझ्या नशिबामध्ये 18 विश्वधारी दे.
तू आयुष्यभर दरिद्रीच राहशील, तुला श्रीमंती पैसा तुझ्याजवळ कधीच येणार नाही, असं प्रत्येक ब्राह्मणाने प्रत्येक ज्योतिषाने सांगितलं होतं. ज्ञानोबाई सुद्धा म्हणतात, जे कपाळावर आहे ना ते कुणी पुसू शकत नाही. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसून जाय. जे आपल्या कपाळावर आहे ते कोणी पुसू शकत नाही. पण ऐका, सुदामदेवाला एक दिवस भगवंताची आठवण झाली. सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता गेले. द्वारकेच्या राजमहालापर्यंत जाऊन पोहोचले. द्वारपालाने सांगितलं, कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. त्याने सांगितलं, तुम्हाला माझ्या कपड्यांवरून मी भिकारी वाटत असेल, पण अरे जरा देवाला जाऊन माझं नाव सांगा का तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदामा आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में गरीब आ गया है. देवाला जाऊन फक्त माझं नाव सांगा, तुम्हाला भेटायला सुदामा आलाय. अहो द्वारपाल गेला, सांगितलं, देवा तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदामा आलाय. हो, सुदामाचं नाव घेतल्याबरोबर भगवंत चाललीच नाही, वरच्या मजल्यावरून जी उडी मारली डायरेक्ट सुदामदेवाच्या जवळ. सुदामदेवाचे फटके कपडे, तुटकी चप्पल पाहून देव रडू लागले. अरे मी तर द्वारकेचा राजा झालोय आणि माझ्या मित्राला घालायला कपडे नाही, पायात घालायला चप्पल नाही. देवानं आपल्या हातानं काही लोकांना सांगितलं, जा सुदामदेवा करता नवे कपडे नवे चप्पल घेऊन या. देवानं आपल्या हातानं सुदामदेवाला स्नान घातलं, नवीन कपडे त्याला घालायला दिले. आणि आता मुद्दा ऐका, नवीन कपडे घालायला दिल्यानंतर भगवान परमात्म्याने सुदामदेवाच्या कपाळावर गंध लावण्याकरता हात फिरवला. भगवान परमात्म्याचा हात सुदामदेवाच्या कपाळावर फिरल्या बरोबर सुदामदेवाच्या कपाळावरची दरिद्रीची रेषा पुसली आणि तिकडे सुदामनगरी सोन्याची झाली. देवाचा हात आहे तो. देवाचा हात जर नशिबावरून फिरला तर माणसाचं नशीब सुद्धा बदलतं. पण काही काही लोकांचे हात असे आहेत, चालता चालता नुसता स्पर्श जरी झाला ना नसलेला ताप येतो, नाही का. म्हणून संत महात्मे म्हणतात की जर तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल तर भजमन पंढरी राया, देवाला शरण जा. का? कारण तुकोबाराय म्हणतात, माझा भगवान परमात्मा काय करतो माहितीये, आपण जर आपल्या दुःखाचा भार जर त्याच्यावर घातला तर माझा भगवान परमात्मा आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालून या. देवावर तुम्ही संसाराचा भार घालून बघा, देव तुमचा संसार प्रपंच सांभाळल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण सांगते बघा. ज्या वेळेला माझे संत गोरोबा काका विठ्ठलाचे भक्त चिखल तोडवायचा, मडके घडवायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस गोरोबा काका चिखल तोडवत असताना गोरोबा काकांची बायको त्यांच्याजवळ गेली आणि सांगितलं की महाराज घरामध्ये प्यायला पाणी नाहीये, मी थोडंसं पाणी घेऊन येते. 7-8 महिन्याचं रांगणारं बाळ होतं महाराज, जरा या बाळाकडे लक्ष द्या. गोरोबा काकांची बायको सांगत होती, पण गोरोबा काकांचं मात्र आपलं चिखल तुडवता तुडवता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. बायको काय बोली त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही. गोरोबा काकांची बायको तिकडे पाणी आणण्याकरता गेली. छोटंसं बाळ घरामध्ये आईला इकडे तिकडे शोधू लागलं. आई कुठे दिसत नाही. रांगत रांगत बापाच्या जवळ गेलं, अगदी चिखलामध्ये गेलं, पण गोरोबा काकांना मात्र समाधी लागली होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. ती मुलं रांगत रांगत गेलं, चिखलामध्ये गेलं आणि गोरोबा काकांनी पायाखाली तुडवलं, तरीही गोरोबा काकांना भान नाही. गोरोबा काकाची बायको पाणी घेऊन आली. बघा, आई कितीही जरी कामात असली ना तिचं लक्ष फक्त आपल्या मुलाकडे असतं. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी. आल्या बरोबर इकडे तिकडे सैरावैरा मुलाला शोधू लागली. बाळ कुठे दिसत नाही. महाराजांच्या जवळ गेली, सांगितलं महाराज अहो आपलं बाळ कुठे गेलं, तरी महाराज भानावर नाही. शेवटी त्या बायकोचं लक्ष गेलं त्या चिखलाकडे, तर त्या चिखलामध्ये तिला रक्त दिसलं आणि स्वतःचं 8 महिन्याचं मेलेलं बाळ त्या चिखलात दिसलं.
बघा, त्या दिवशी या जगामध्ये नवल घडलं होतं. नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई. कुंभाराने बाळा तुडविले पायी, कुंभाराने बाळा तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई. कुंभाराने बाळा तुडविले पायी, कुंभाराने बाळा तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, बापानं स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं तरी गोरोबा काकांना भान नाही. मग मुलाला बघितलं, उभी राहिली, सांगितलं महाराज अहो त्या विठ्ठलाच्या चिंता करता तुम्ही तुमचा मुलगा पायाखाली तुडवला, भान नाही तुम्हाला, वेळ लागले का? ओरडल्या बरोबर गोरोबा काकांची समाधी भंग पावली. आणि गोरोबा काका म्हटले, अगं मी माझ्या विठ्ठलाचं चिंतन करतोय, तू माझी समाधी भंग पावलीस. म्हणून रागाने तिच्यावर असा हात वरती उचलला आणि तिने सांगितलं, महाराज माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय सांगितलं? माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. एकुलता एक मुलगा होता, तोही गेला, शपथ घातली होती अंगाला हात लावायचा नाही. शेवटी ती मुलगी आपल्या बापाकडे गेली, सांगितलं बाबा मी तर नवऱ्याला शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही, माझा संसार माझा प्रपंच होणार कसा? बाबा तुम्ही असं करा, माझी जी काही छोटी बहीण आहे ना तिला गोरोबा काकांना द्या, आम्ही दोघी बहिणी सुखाचा संसार करू. मुलीच्या सांगण्यानुसार पुन्हा आपल्या छोट्या मुलीचं लग्न गोरोबा काकांशी लावलं. लग्न वगैरे पार पडलं. संध्याकाळी नवरी जायला निघाली. नवरदेव नवरी आईबापाचं दर्शन घ्यायला गेले आणि दोघं जण नवरा बायको बापाच्या पायाजवळ वाकल्या. बरोबर बापानं आशीर्वाद दिला, महाराज जसं मोठीशी वागलात ना, जसं मोठीला सांभाळलात ना तसं छोटीशी सुद्धा वागा. लक्षात आलं का? तुमच्या हुशार आहात तुम्ही. काय सांगितलं? जसं मोठीशी वागलात तसंच छोटीशी वागा. गोरोबा काकांच्या लक्षात आला रे, तिने तर सांगितलं होतं माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे, आणि सांगितलं मोठीशी वागलात तसं छोटीशी वागा. नवीन लग्न करून मुलगी घरात आली, नवऱ्याजवळ जात नाही. दोघी बहिणींनी प्लॅन केला. रात्रीच्या वेळेला गोरोबा काका झोपलेले असताना दोघी जणी बहिणी गेल्या, गोरोबा काकांचे हात घेतले, आपल्या अंगावर ठेवले. मध्यरात्री गोरोबा काकांना जाग आली, बघतो तर काय आपला हात बायकोच्या अंगावर. अरे बायकोने तर शपथ घातली होती माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. या हाताने विठ्ठलाची शपथ मोडली, माझ्या पांडुरंग परमात्म्याची शपथ मोडली. तुकोबाराय म्हणतात, तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. आम्ही विठ्ठलाची शपथ कधी मोडत नाही. पश्चाताप झाला, हाताने विठ्ठलाची शपथ मोडली. अर्ध्या रात्री घरामध्ये गेले, धारधार अशी विळी घेतली आणि या हाताने विठ्ठलाची शपथ मोडली ना. पश्चाताप म्हणून आपले दोन्ही हात त्याने तोडून टाकले. पंढरपूरची वारी जवळ आली होती. परिवाराला घेतलं, गावाला घेतलं. गोरोबा काका पंढरपूरला निघाले. पावले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, पावले चालती पंढरीची वाट. मुक्काम करत करत पंढरपूरला निघाले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपत आलं आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, बसलेल्या प्रत्येकाने दोन्ही हात वरती करा, दोन्ही हातांनी टाळ्या वाजवा. गोरोबा काका समोरच बसले होते. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. नामदेवरायांनी सांगितलं दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती केले. गोरोबा काकांनी हात वरती केले, पण माझ्या गोरोबा काकांना हात होते का हो? नव्हते. कसे होते? छोटे हात होते. छोट्या हातानं गोरोबा काका भजन करू लागले. पाठीमागे एक तरुण मुलगा उभा होता आणि महाराज म्हटले हात वरती करा. तो असा हाताची घडी घालून बसला होता, नाही करणार जा. देवाने विचार केला की अरे ज्याला टाळी वाजवायची इच्छा आहे त्याचे हात मी काढून घेतलेत.
आणि ज्याला दिलेत तो टाळी वाजवत नाहीये. गोरोबा काकांनी जेव्हा थोटे हात वरती करून गोरोबा काका भजन करत होते ना, गोरोबा काकांची टाळी वाजवायची तळमळ बघितली आणि त्या कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोडा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, थोडा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. गोरा भजन करी, हात फुटले आहा, थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोडा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. वरचे बघा, चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला, प्रमाणाशिवाय बोलत नाही. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. चालू कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्म्यानं त्यांचे हात त्यांना परत दिले. आणि ऐका, जे स्वतःचं मूल माझ्या गोरोबा काकांनी पायाखाली तुडवलं होतं ना, ते मूल सुद्धा त्या कीर्तनामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याने त्यांचं मूल परत जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभारा, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे. बघा, मूल उठविले कुंभाराचे. गोरोबा काकांचं परत जिवंत करून दिलं. का तर गोरोबा काकांनी आपल्या संसाराचा पूर्ण भार त्या पांडुरंग परमात्म्यावर टाकला. देवावरी भार घालून या. आणि देवावर भार घातल्यामुळे माझ्या पांडुरंग परमात्म्याला माझ्या गोरोबा काकांवरचं संकट दूर करावं लागलं. अभंगाचे दुसरे चरण. कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भक्त कृपा सिंधू, भक्त कृपा सिंधू निवारी साकडे. भगत कृपा सिंधू, भगत कृपा सिंधू, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भक्त कृपा सिंधू निवारी साकडे. एरती बापुडे काय रंग, एरती बापुडे काय रंग, पासानी पनीरा मधनी जनी पमग प, पासानी जानी जानी पनीरा नि दा मधनी जनी पमग प प प, पासानी जनी 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 पनीरा नि दा मधनी जनी पमग प प प प प, पप्प मध पमग पम परे मगरे सा, पप्प मध पमग पम परे मगरे सा, पप्प मध पमग पम परे मगरे सा. एरती बापुडे काय रंग, एरती बापुडे काय रंग, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी. एरती बापुडे काय रंग, एरती बापुडे काय रंग, भगत कृपा सिंधू निवारी साकडे, भक्त कृपा सिंधू निवारी साकडे. भगत कृपा सिंधू निवारी साकडे,
मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंक. तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा आपल्या भक्तावर कृपा करत असताना माझा भक्त लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा याचा भेदभाव केला जात नाही. हे रतीवा पुढे काय रंक. फक्त तुम्ही त्याला प्रेमानं हाक मारा. माझा भगवान परमात्मा तुमच्या माझ्या करता धावून आल्याशिवाय राहत नाही. बघा आज या बोडके परिवारातून ही आई जी आपल्यातून निघून गेली, सध्या घटस्थापना चालू आहे, नवरात्रीचा दिवस आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये एखाद्या स्त्रीने जावं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही. कारण चांगली माणसं ही चांगल्या पर्वातच जात असतात. आज ज्या अर्थी आपली आई आपल्यातून निघून गेली ना, त्या भगवती मातेने तिला तिच्या चरणी जागा दिली असेल. म्हणून आज आपण तिचा उत्सव आपण मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं आपण या ठिकाणी साजरा करतोय. आजचा रंग आहे गुलाबी. रोज विविध रंगाच्या आपण साड्या घालतो, मनोभावे तिची पूजा करतो, तिची आरती करतो, तिची 9 दिवस आपण उपवास करत असतो. म्हणून आजही योगायोगानं तो दिवस आलाय. म्हणून एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या मातेच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता अंबा मातेला आपण एकदा आपल्या कीर्तनाला पाचारण करूया. ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला. मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला अंबा सोडून बाले घाट, मालीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला अंबा सोडून बाले घाट. लोखंदाराची अंबा असली जरी रात, ड्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट, हे लागली आस आई तुझा लळा लागला, लागली आस आई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, हे अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला. भरल्या 5 परड्या आई भक्ती ग भावान, रातभर चाले जागर तुझ्या उद्गारान, भरल्या 5 परड्या आई भक्ती ग भावान, रातभर चाले जागर तुझ्या उद्गारान. झाल्या या बाया मान कुंकाचा लावून, ये ग गोंधळाला थकलो वाट ग पाहून, कवड्या साथ घालुणारा ती डुलू लागला, कवड्या साथ घालुणारा ती डुलू लागला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, अंबाबाई ग तुझा शंबळ वाजला, तुझा शंबळ वाजला, तुझा शंबळ वाजला. बोला अंबाबाईचा आई राजा उदे उदे. बघा त्या देवी मातेला सुद्धा आपण इकडे बोलवलं का? तिच्या नावाचा 9 दिवस आपण काय करतो? तिच्या नावाचं जागरण करतो, तिच्या नावाचा आपण गोंधळ करत असतो. म्हणून तिला सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमाला बोलवलं. तर तुकोबाराय म्हणतात आपण इथे जन्माला आलोत ना, संत महात्म्यांनी जो आपल्याला उद्धाराचा योग्य मार्ग दाखवलाय त्या मार्गानं तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. म्हणून जीवनामध्ये आपल्याला जर कोणी चांगलं सांगत असेल, कारण का हा जो काही देह तुम्हाला मला संत महात्मे म्हणतात प्राप्त झालाय, तर का
आणि या समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य काही सारखा नाही, प्रत्येकाची बुद्धी काही सारखी नाही, प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असते. म्हणजे काही काही असतात ते सांगकामे, काही असतात ऐकीव कामे, काही असतात ते आगाव कामे. आता सांगकामे म्हणजे काय, एका सासूबाईने सुनेला सांगितलं, सुनबाई जरा आज बोडक्यांकडे श्राद्धचा कार्यक्रम आहे, मी जरा कीर्तनाला जाऊन येते आणि घरी दूध आहे गॅसवर, जरा मांजर येईल, लक्ष दे. कशावर सांगितलं? सासूबाई म्हटली मांजरीवर लक्ष ठेव. आता सासूबाई कीर्तनामध्ये बसली पण तिचं लक्ष कुठं? घरी. खऱ्या बोलल्या बघा, लक्ष कुठं? घरी, दुधावर. आता कीर्तन संपलं, मस्त जेवण वगैरे झालं, उपवास वगैरे तिचा होता, घरी गेली आणि गेल्याबरोबर सासूबाईनं पहिलं काय बघितलं? दूध. बघते तरी एक थेंबही दूध नाही. ओरडली, म्हटली सुनबाई अगं दूध कुणी पिलं? म्हटली पिली ना कुत्री. आणि तुला म्हटलं लक्ष ठेव, तुम्ही म्हटल्या मांजरीवर ठेव, कुत्रीवर ठेवायचं कारण काय? याला म्हणतात सांगकामे, म्हणजे सांगितलं तेवढंच करायचं. आता काही काही असतात ते आगाऊ कामे बघा. एकाची आई खूप सिरियस झाली, जगेल की मरेल अशी त्याची गॅरंटी नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं, गाव जरा खेड्यावर होतं, शहरातून एवढी पटकन आई करता औषधं घेऊन ये, ती जगेल याची गॅरंटी नाही. मुलगा पळत पळत शहरामध्ये गेला, पण त्याच्या लक्षात आलं, म्हटला खेड्यापासून शहर लांब आहे आणि घरी जाईपर्यंत आई जर गेलीस तर मग काय करायचं? मग जाताना त्यानं गोळ्या औषधं पण घेतले आणि जाताना ते गाडगं मडकं कफन बिफन सगळंच बरोबर घेऊन गेलं. घरातले लोक म्हटले, बाबा आई अजून जिवंत, हे कशाला? म्हटलं अरे बाबा शहरापासून खेडं जरा लांब आहे, मी विचार केला घरी जाईपर्यंत आई जगली तर औषध आणि मेली तर लगेच कफन. म्हणजे याला म्हणतात आगाऊ कामे. म्हणून प्रत्येकाची बुद्धी काही सारखी नाही, पण संत महात्मे म्हणतात तुमची बुद्धी आहे तशी ठेवू नका, ती पलटण्याचा प्रयत्न करा. बुद्धीचा पालट धरा काही. बघा मग हा देह जो काही आपल्याला प्राप्त झालाय, हे आयुष्य म्हणजे कसं आहे माहितीये? जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पडेगा. बघा बघा, ही जिंदगी ही आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, त्या दिवशी तुम्हाला मला हे घर खाली करावं लागतं. का? ते आपल्या मालकाचं नाही, ते भाड्याचं आहे. कोणाचं आहे? म्हणजे मी आपल्या घराबद्दल बोलत नाही, मी या देहरूपी घराबद्दल बोलते. हे आपलं नाही, ते कोणाचं आहे? देह देवाचे मंदिर.
हे घर सुद्धा वरच्या मालकाचे. ज्या दिवशी त्यानं सांगितलं चल माझं घर खाली करून वरती चल, त्या दिवशी तुम्हाला मला हे घर खाली करावं लागतं, रिकामं करावं लागतं. माणूस गेला की त्याच्या पुढे शब्द येतो, त्याला देव आज्ञा झाली आणि तो देवा घरी गेला. का? हे घर आपलं नाहीच आहे, आपलं घर आहे ते देवाचं घर. आणि म्हणून या देहरूपी मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याला ठेवायचे. शेवटी जाताना एक सांगेल की आपल्या जीवनामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता, पण माणसाला मरण नावाची गोष्ट कधी चुकवता येत नाही. ज्या दिवशी ज्या ठिकाणी आपलं मरण ठरलंय त्या दिवशी तुमचा माझा प्रत्येकाचा मृत्यू होणारच. एक उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एका मुलाचं नवीन लग्न झालं. लग्न होऊन जवळजवळ 15 वर्ष झाले, पण घरामध्ये काही बाळाचा जन्म होत नव्हता. घरातल्या लोकांनी अनेक प्रकारचे पैसे खर्च केले, लाखो रुपये गेले, बाळाचा जन्म होत नव्हता. एका देवाला नवस केला, नवसानं त्या घरामध्ये एक सुंदर बाळ जन्माला आलं. 5वीचा दिवस उजाडला आणि असं म्हणतात की 5वीच्या दिवशी सटवी येते आणि बाळाचं नशीब त्याच्या कपाळावर लिहून जाते. बाबांनी विचारलं हे सगळं कशा करता? एका आजीनं सांगितलं बाबा रात्री 12 वाजता सटवी येणार आहे आणि बाळाचं जे काही नशीब आहे त्याच्या कपाळावर लिहून जाणार आहे. बाबाने सांगितलं नातू जो काही झालाय तो आम्हाला देवाच्या नवसाने झालाय. आता सटवी कशी येते, किती वाजता येणार? त्या आजीने सांगितलं रात्री 12 वाजता. तो म्हातारा म्हटला सटवी येतेच कशी आणि माझ्या नातवाच नशीब कपाळावर लिहितेच कशी, हेच मी बघतो. म्हटला सटवीला घरामध्ये येऊ द्यायचंच नाही. 12ला येणार ना, 11:30 वाजल्यापासूनच दरवाजाच्या उमरात अशी मोठी काठी घेऊन बसला. 11:15 वाजले, 12ला 5 मिनिट कमी होते, सटवी यायची वेळ झाली आणि नेमकीच बाबाला झोप लागली. आता बाबा झोपले, सटवी आली, बाळाच्या कपाळावर काहीतरी लिहिलं. पुन्हा चालली, सावली पडली आणि बाबा जागे झाले. बाबा म्हटले सटवे आतमध्ये कधी गेलीस आणि काय लिहिले माझ्या नातवाच्या कपाळावर? सटवीने सांगितलं बाबा त्याच्या कपाळावर एकच लिहिलंय, जेव्हा तुझा नातू लग्नाचा होईल, त्याचं लग्न जमेल, लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांची झुंज होईल आणि त्याच बैलांच्या झुंजीमध्ये तुझ्या नातवाचं मरण आहे. नातू किती वर्षांनी झाला होता? 15. त्यातल्या त्यात लग्नाच्या दिवशी मरण, हे कसं शक्य आहे? मुलाचं लग्नाचं वय झालं, मुलाचं लग्न जमलं, लग्नाचा दिवस उजाडला, नवरदेवाची मिरवणूक काढली, मंडपात आणली, 11:15 वाजले होते. बाबाला सटवीचं वाक्य आठवलं, बाबा तुझ्या नातवाचं मरण लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांच्या झुंजीत आहे. बाबांना सांगितलं थांबा, लग्न लावायचंय, लग्न असं लावा, नवरा नवरी मंडपात ठेवा, सगळा समाज मंडपात ठेवा, नवरा नवरी घरात ठेवा. बाबाच्या सांगण्यावरून सगळा समाज मंडपामध्ये ठेवला. नवरा नवरीला घरात नेलं. बरोबर 12 वाजले आणि ब्राह्मणानं मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं मुरुडम विनायकमडम. अशा प्रकारे ब्राह्मण मंगलाष्टक म्हणत होता. बरोबर 12 वाजले होते. शेतकरी असल्यामुळे बैल पोळ्याचा सण झाला होता आणि मातीचे जे काही बैलांचं पूजन करतात ना, त्या घरातल्या लोकांनी ते सगळे मातीचे बैल घरामध्ये वरती आड्याला टांगून ठेवले होते. त्याच बैलांखाली नवरदेव उभा होता. बरोबर 12 वाजता संपूर्ण बैलांचा जुडगा त्या नवरदेवाच्या डोक्यात पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. तिथल्या तिथे नवरदेव गेला. दृष्टांत संपला. मंडपामध्ये आरडाओरडा झाला. नवरदेव गेला. कशाने गेला? डोक्यामध्ये काय पडले? बैल पडले. बैल कसे होते? मातीचे होते. पण ऐका, सटवीनं त्याचं मरण केवळ बैलांमुळे सांगितलं होतं. बैल दगडाचे असो, मातीचे असो, खरे असो, खोटे असो, बैलांमुळे त्याचा मृत्यू ठरला. स्थळ होतं लग्नाचा मंडप आणि वेळ होती दुपारची 12ची. एकदा का या 3ही गोष्टी एकत्र आल्या का माणसाचा मृत्यू होत असतो. म्हणून तुम्ही किती ठरवलं मला मारायचं नाही, पण मरण चुकवता येत नाही का? घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे,
घडोघडी काळ वाटयाचे पाहे हो घडोघडी काळ वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश 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 घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाचे पाहे घडोघडी काळ वाटयाचे पाहे वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश म्हणून तुकोबाराय म्हणतात प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला काळ तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय म्हणून काळानं घेऊन जायच्या अगोदर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे करावी तातडी परमार्थाची परमार्थ घाई करण्याची घाई करा संसार करण्याची नको कारण का संसारातून कधी जाऊ याची गॅरंटी नाहीये परमार्थ करण्याची घाई करा जी लोक संसार करण्याची घाई करतात ना त्यांच्या करता रस्त्यावर पाठी असते हळू जा सावकाश जा पुढे अपघाती वळण आहे पुढे गतिरोधक आहे आणि जे लोक पाट्या वाचूनही ऐकत नाही ना त्यांच्याकरता शेवटची पाठी असते अति घाई संकटात नाही जीवनामध्ये घाई केली का संकट हे तुमच्यावर ओढवणारच म्हणून घाई करू नका ते खुर्च्या पटकन लावा ना जरा खुर्च्यांवाले बस करा राहू द्या संपलंय आमचं कीर्तन आता नका तुम्ही डिस्टर्ब नका करू बाजूला जा बरं बस करा राहू द्या विठाल विठाल विठ्ठल 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 जीवनामध्ये बघा अति घाई संकटात नाही एक शेवटचं उदाहरण सांगते बघा एका गावचा एक पाटील 9ची मीटिंग 9:15 जाग आली घाईघाईनं आंघोळ केली कपडे घातले आणि गडबडीमध्ये पाटील मीटिंग करता निघून गेला आता मीटिंग करता पाटील निघून गेल्यानंतर रस्त्यानं चालताना गावातले सगळे लोक स्त्रिया पुरुष पाटलाकडे बघून हसायला लागले पाटील मीटिंग मध्ये जाऊन बसल्याबरोबर सगळे लोक हसायला लागले पण पाटलामध्ये काय मिस्टेक झाली सांगायची हिंमत नव्हती कारण गावचा पाटील फार कडक होता आता मीटिंग संपली पाटील निघाला घरी आला बायकोला म्हटलं का ग एरवी लोक माझ्याकडे मान वर करून सुद्धा बघत नाही आणि आज गावातले सगळे लोक मला हसत होते हसण्यासारखं नेमकं झालंय तरी काय तिने तोंडाकडे पाहिले ती पण हसायला लागली तो म्हटला नीट सांग काय झालं ते ती म्हटली अहो 9ची मीटिंग 9:15 जाग आली घाईघाईने तुम्ही आंघोळ केली कपडे घालताना गडबडीमध्ये तुम्ही काय केले खाली धोतर बरोबर तुमचा लावले पण वरती फेटा म्हणून माझं लुगडं बांधले अति घाई म्हणून घाई करू नका करावी तातडी परमार्थाची तुकोबाराय म्हणतात या डोळ्यामध्ये तुम्हाला जर साठवायचंय ना भगवान परमात्म्याचं मुख तुम्हाला मला काय करायचंय आपल्या डोळ्यामध्ये साठवायचंय डोळे तुम्ही घ्या रे सुख 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 पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख
नाशिवंत संसार बघू नका. या डोळ्याने भगवान परमात्म्याचं मुख आवडीनं बघा. या डोळ्यामध्ये भगवान परमात्म्याला साठवा. तुकोबरे म्हणतात जो जन्माला आला तो प्रत्येक जण मरणार आहे, पण मरणाची भीती न बाळगता तुम्ही देवाला शरण जा. अभंगाची तिसरी चरण. भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी हो हो पदसारे रे गरे सा पदसारे रे गरे 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 सा गरे ग रे ग प पद पद सा 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 द प प ग रे रे सा 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 द प प ग रे रे सा 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 द प प ग रे रे सा रे ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग ग रे ग सारे रे रे सारे रे रे सारे रे सारे रे सारे पद सारे ग रे ग रे सा सा ग ग ग रे सा सा रे पद सारे ग रे ग रे सा चरण ते पासे जाता भाने हो 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 भगतो कृपा सिंधू निभाणी साधने हो 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 भगतो कृपा सिंधू निभाणी साधने चरण देवाचे जाता भाले चरण देवाचे जाता भले चरण देवाचे जाता भले चरण देवाचे जाता भले हो भगत कृपा सिंधू निवारी साधने हो भगत कृपा सिंधू निवारी साधने भयाचे पोटी दुःखाचे रासे चरण देवाचे जाता हे भयाचे पोटी दुःखाचे रासे चरण देवाचे जाता भले भयाचे पोटी दुःखाच्या राशी शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नो हे काही त्याकरिता चिंता वातो आता विश्वंभर. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्यातून या विश्वातून निघून गेली.
जेव्हा आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते परत कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. का? कारण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात माहिती आहे? गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. मायबाप गेल्यानंतर एखादं कीर्तन संपलं, एखादं प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण अरे जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं. एकदा का आपली आई या जगातून आपल्याला सोडून गेली ना, गेलेली आई आपल्याला परत कधीच मिळणार नाही. सोडून या गेली आई मायले कराना. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी आई आई म्हणून नाका मारल्या ना, शेजारच्या आई, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आपली ती आई असते, शेजारची असते तिला बाई म्हणतात. आपल्या आईचं प्रेम शेजारची आई आपल्याला कधी देऊ शकत नाही. हो बघा, एका 6 वर्षाच्या मुलाची आई वारली. एक 2-3 महिन्यामध्ये त्या बापाने आपल्या मुलाकरता एक दुसरी आई घरात आणली. आणि 1-2 महिन्यानंतर त्या बापाने त्या बाळाला प्रश्न विचारला, बाळा तुझी पहिली आई आणि तुझी दुसरी आई यांच्यात तुला फरक काय वाटतो रे? त्या बाळाने शांतपणे उत्तर दिलं, बाबा माझी पहिली जी आई होती ना ती अतिशय खोटारडी होती बाबा. ती नेहमीच खोटं बोलायची हो, पण बाबा माझी दुसरी आई मात्र खरी हो. बापानं तोंडामध्ये बोट घातलं, बाळा तू तुझ्या आईला खोटाटी का म्हणालास? बघा लहान मुलं कधीच खोटी बोलत नाही. त्या 6 वर्षाच्या बाळानं उत्तर दिलं, बाबा मी माझ्या आईला खोटाटी म्हटलो का? याला कारण का ती आई मला म्हणायची, बाळा शाळेतून जर उशिरा घरी आला तर तुला जेवायला देणार नाही. पण बाबा मी संध्याकाळी उशिरापर्यंत जर घरी आलो नाही ना तर ती आई गावभर गल्लीभर शोधत मला फिरायची. मी सापडलो की माझ्या हाताला धरून आणायची आणि म्हणायची, बाळा जेव. दिवसभर जेवला नसेल रे, तिच्या हाताने मला जेवण भरवायची. मी तिला खोटाडी का म्हणतो? मला म्हणायची जेवायला देणार नाही, पण तिच्या हाताने ती मला जेवण भरवायची, म्हणून मी तिला खोटाडी म्हणतोय. पण बाबा माझी दुसरी आई मात्र खरी आहे. ती आई मला सांगते, बाळा शाळेतून जर उशिरा घरी आला तर तुला जेवायला देणार नाही. आणि खरंच बाबा मी शाळेतून 10 मिनिटं जर उशिरा घरी आलो ना तर ती आई मला दिवसभर उपाशी ठेवते. म्हणून महिला मंडळ नका जगा करता जगू, फक्त आपल्या मुलांकरता जगा. कारण अविचाराने आपण जर या जगातून निघून गेलो कुणाला काही फरक पडत नाही. आपल्या घराण्याला नवीन सुनबाई मिळेल,
नवऱ्याला दुसरी बायको मिळेल, पण तुमच्या मुलाला आईचं प्रेम, आईची माया या जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. म्हणून आजही आईबाप जगतात. कशा करता? फक्त आपल्या मुलांकरता. पण तेच मुलं आईबापाला विसरतात हो. म्हणून जीवनामध्ये आईबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं की मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. का? कारण आई जे शिकवते ते काय असतं माहितीये? आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, रस्त्यावर परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये. आणि आत्ताच्या काळामध्ये समाज चांगला राहिला नाही ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. आपल्या मुलींवरच संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात ना, हे एक दिवस माईबापाला सुद्धा कळत नाही. आणि एक दिवस अचानक मुलगी लग्न करून पर घरी निघून जाते. ती चिमुकली मुलगी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला बापाला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. त्या प्रत्येक क्षणाला आई बापाला त्या मुलीची आठवण येते. मग ती आई आपल्या भिंतींवर अशी चिमण्यांची पाखरांची चित्र काढते. का? माझ्या चिमण्या या घरातून उडून गेल्या. आईला आपल्या मुलीची आठवण येते. आणि आई काय करते? लेक जाते सासरला आई लाग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. बघा, लग्नाच्या दिवशी संध्याकाळी मुलगी जायला निघाल्यानंतर आई शेजारच्या 20-25 बायका त्या मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालतात, जोर जोरात रडतात. अरे आई रडते पण बापाला रडता येतं का? आई रडते पण त्याला रडता येत नाही. तो मंडपाच्या कोपऱ्याला जातो आणि एकटा जोडाला रुमाल लावून रडत असतो. अरे त्या बापाच्या जीवनामध्ये किती दुःख असतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटामंदी हासू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापद, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला, आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या इना पाचोळा जिनरान माळ, जिनरान माळ. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापद, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया
जे 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 अशा प्रकारे आई बाप आपल्यावर जे प्रेम करतात, आई बाप आपल्यावर जी माया करतात. अरे दिवसभर आपला बाप कामाला जातो, कामावरून दमून घरी येतो, घरी आला की बायकोला बघून हसतो, मुलांना बघून हसतो, पण त्या हसण्यामागे किती मोठं दुःख त्याच्या हृदयात असतं. रात्री जरा त्या बापाच्या जवळ जा, त्याच्या हृदयाचे ठोके ऐका. अरे तुमचा बाप तुमच्याकरता किती दमलेला असतो. आपले मायबाप रात्रंदिवस जेवढे काही कष्ट करतात ना, फक्त आपल्या मुलांकरता, फक्त मुलांचं सुख आणि सुख त्यांच्या समोर असतं, दुसरं काहीच त्यांच्या समोर नसतं. म्हणून जीवनामध्ये ज्या माय बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्या माय बापाला जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. बघा, ज्या घरामध्ये आई बापाचा सन्मान केला जातो, आई बापाला सांभाळलं जातं, त्या घरामध्ये लक्ष्मीची संपत्तीची कधीच कमी पडत नाही. पण ज्या घरामध्ये नेहमी आई बापाचा अपमान केला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच थांबत नाही. जीवनामध्ये जर तुम्हाला सुख, समाधान, शांती हवी असेल तर जीवनामध्ये मायबापाला सांभाळा. आज या परिवारातून एक आई या जगातून, या विश्वातून निघून गेली. तिच्या मूर्तीसारखी मूर्त या जगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने परत कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड पाजला तू पाना. बालपणी मी दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तू पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बघा बघा, ज्या माय बापाने आपल्याला जन्म दिलाय, लहानाचा मोठा केलाय, त्या माय बापाचे उपकार आपल्याच्यानं कधी फिटणार नाही. म्हणून जीवनामध्ये माय बाप हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ज्या माय बापाने आपल्याला या जगामध्ये जन्माला घातलं, त्या मायबापाला विसरू नका. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. कीर्तनरूपी सेवा संपवते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी 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 जय हरी 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 जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी 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 जय हरी हरी
विठोपर कुमाई 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 मगाशीच म्हणायचं हॅलो हॅलो ते म्हणते पिंगळा का 2 मिनिटं हा म्हणायचं का ते सगळी सांगायला आली पिंगळा म्हणा अगोदरच म्हटले असते मगाशी सर बोलले असते म्हणून ना हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल 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 पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवानी बोले बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोले बोलत देखा पिंगळा माधवारी टाळी वाजवा टाळी सगळ्यांनी टाळी वाजवा आणि हे मनुष्याचं सार्थ करून घ्या घोळ घोळा वाजती टाळ धन धन नादर साळ घोळा वाजती टाळ जन जन नादर साळ घोळ घोळा वाजती टाळ धन धन नादर साळ घोळा वाजती टाळ जन जन नादर साळ हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 सांगावया आले शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आहे अमय माझं नाव शकून सांगावया आहे अमय माझं शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या ठाई हो शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या गाई शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या गाई हो शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या गाई हो दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 अहम भाग्या सोहम भाग्या अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित हो करुणी उचित प्रेम खाली हृदयात दान मागायचं आलो दान मागायचं आलो दान मागायचं दान मागाया चालो दान मागाया दान मागाया चालो दान मागाया या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया काय बरं नाही केलं हो आपल्या शेजारणीनं ती म्हणते आणि मला पंढरीला नेलं मला पंढरीला नेलं ग या शेजारीना या शेजारीना या शेजारीना बना केला गा बया 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 आहो मला पंढरीला नेला गा बया
आता टाळ्या तो वाजवा. आज या ठिकाणी काय नाव आहे गं? कैलासवासी मीराबाई शिवाजी बोडके या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत आनंदभाऊ शिवाजी बोडके, नितीनभाऊ शिवाजी बोडके, मुलगी आहे सौ संगीताताई शांताराम सोनवणे, मंगलताई सुनील काकड, सौ उमाताई रवींद्र आव्हाड, त्यांचे पती आहेत आदरणीय श्री शिवाजी बाबा लक्ष्मण बोडके, त्यांची दीर पुतणे, खूप मोठा असा सगळा परिवार आहे. संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि ज्या आई गेल्या त्यासुद्धा अतिशय गोड स्वभावाच्या होत्या, प्रेमळ स्वभावाच्या होत्या, प्रत्येकाशी आदरानं प्रेमानं बोलायच्या. 1-2 मिनटं थांबा फक्त दीदी, 2 मिनटं. प्रत्येकाशी आदराने प्रेमाने त्या बोलायच्या. धार्मिक कार्याची त्यांना आवड होती. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन त्या मातेनं जगलं. ती माता आपल्यातून निघून गेली, पण आपल्या आईच्या कष्टाची जाणीव त्या मुलांना आहे. त्या माध्यमातून इतका हा गोड कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण बोडके परिवाराच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते, त्यांचा मुलांचा आभार मानते. आजची कीर्तनरूपी सेवा त्यांच्या समस्त बोडके परिवारातर्फे आणि आमचे आदरणीय संतोष भाऊ दौंड यांच्या संपर्काच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आला. संतोष भाऊ तुमचं सुद्धा धन्यवाद. आणि अतिशय तळमळीनं भाऊ नेहमीच नियोजन करत होते सुद्धा. सकाळपासून 9-10 वेळा फोन झाली, ताई कुठपर्यंत आल्या, लांबून यायचं होतं. आणि या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण किरणजी महाराज गोसावे, गोड हात महाराजांचा आहे, सुंदर सेवा दिली. महाराज तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, ती आपल्या सापडगावचीच आहे. युवा कीर्तनकार आरतीताई मेमाने, तीही आपल्या इगतपुरी टाकीच्या आहे. पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडूनवघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. आम्ही सगळ्याच जणी भिवंडीहून सकाळी निघालो, इथपर्यंत आलो. त्याच्यामध्ये विनेकरी आमचे नूतन असेल, वैष्णवी, श्रद्धा, माझी पुतणी युक्ती, मयुरी, शिवानी, सुप्रिया, नंदिनी, वैष्णवी आणि स्मृती या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. या सगळ्या विद्यार्थिनी आपल्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्याच आहे, बाकीच्या कुठल्या नाही. पण सगळ्या जणी इथे आल्या, गोड नाचल्या, गोड गायल्या. आवडलं का तुम्हाला? मग एकदा सगळ्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. संतोष भाऊंची त्यांच्या परिवाराची इच्छा होती की आई असल्यामुळे सगळा कार्यक्रम महिलांचाच आहे. आता सगळ्या महिलाच आहेत, पण सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. महिला 9 दिवस तिकडे वादक असल्यामुळे आज महाराजांना रिक्वेस्ट केली, महाराज या ठिकाणी आले म्हणून. वादकाचं महिलेचं काही नियोजन झालं नाही, पण गोड असं नियोजन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला. शिवकमळ साऊंड सिस्टीम जायगाव, त्यांनी सुद्धा अतिशय, बघा हॉलमध्ये साऊंड सिस्टीम लागतच नाही पण तुम्ही लावली, मला फार आनंद वाटला. गोड आवाज दिला भाऊ, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुषवर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्यात सहभागी झालात. जवळजवळ 1ही वाजून गेलाय, कारण आपलं कीर्तनच 11ला सुरू झालं होतं. कारण 11 वाजल्याशिवाय पब्लिक कीर्तनाला येत नाही लॉन्सवर असल्यामुळे, म्हणून 11 ते 1 6 कार्यक्रम झाला. पण 1 वाजून गेले तरी कोणाच्या चेहऱ्यावर भूक लागली असं वाटत नाही. आणि अतिशय गोड सर्वांनी, म्हणजे कीर्तन संपलं तरी तुमची अपेक्षा होती की ताई पिंगळा म्हणा. याच्यातून कळालं की तुम्हाला आमचं कीर्तन किती आवडलं. असाच रिस्पॉन्स, अशी साथ देत राहा. समोर बसलेल्या आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण पाटोळे ताई, सॉरी नाव पूजाताई पाटोळे या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याही कीर्तनकार आहे, भागवताचार्य आहे, रामायणाचार्य आहे. आणि आज ताई आपण सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपले ताई या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. बोलताना माझ्याकडून जर काय चुकलं असेल तर क्षमस्व. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. जाताना एक सांगेल की मागच्या वर्षी 12 ऑगस्टला मी नांदेडला कीर्तनाला चालले होते आणि जाताना माझा समृद्धी हायवेला वाशिमच्या तिथे फार मोठा ॲक्सिडेंट झाला. आता फक्त 1 वर्ष झाले. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझे मणक्याचे 2 ऑपरेशन झाले आणि निश्चितच या सगळ्यातून भगवान परमात्म्याने मला वाचवलं. जेव्हा सकाळी 7 वाजता गाडीचा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यानं मला वाचवलं. म्हणून जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराज